जय महाराष्ट्र. मी राज वर्मा, तालुका अध्यक्ष, जनित कक्ष, विधी विभाग, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर. विषय असा आहे की दिवाळी दरम्यान दरवर्षी नांदगाव पुढे येथे फटाके विक्रेते फटाके दुकानं लावतात. तर त्या फटाके दुकानं लावत असताना शासनाच्या काही नियम, अटी, शर्ती असतात, जे तहसील जिल्हाधिकारी कार्यालयातून लायसन्स इश्यू असताना दिल्या जातात. आणि स्थानिक संस्था ग्रामपंचायतची सुद्धा एनओसी घेणे आवश्यक आहे. आणि ग्रामपंचायतने नेमून दिलेल्या पर्यायी जागेवरच ते फटाके विक्रेत्यांना दुकान लावण्यासाठी परवानगी दिली जाते. पण असे करत असताना फटाके विक्रेते कोणतेही नियमाचे पालन न करता नांदगाव ते विसापूर या मुख्य रस्त्यावरच ते रोडच्या बाजूला दुकानं सजवतात. त्यामुळे त्यांच्याकडे पार्किंग व्यवस्था नसल्याने सामान्य नागरिकांना आणि महत्वाची गोष्ट शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, जे आपले माता, बंधू, भगिनी जे शेतात कामाला जाताना संध्याकाळी परतत असताना त्यांना तिथून ये जा करायसाठी खूप अडचण होते. आणि या गोष्टीकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळ नाही आणि त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. आणि त्यांच्यामध्ये मिलीभगत असू शकते हे आम्हाला समजावं लागेल. तर त्या संबंधी आम्ही ग्रामपंचायतला नांदगावपुढे येथे 7 तारखेला 7/10/2025 ला निवेदन सादर केलं होतं. पण त्याच्यावर ग्रामपंचायतनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यानंतर आम्ही तहसील कार्यालय बल्लारपूर, तहसीलदार मॅडम यांना परस्पर भेटून संपूर्ण जो विषय तिथे चालू आहे फटाके विक्रेत्यांचा त्याबद्दल आम्ही माहिती दिली. तर त्या तहसील कार्यालयामधून सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही. आणि त्यानंतर 17/10/2025 ला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर इथे जाऊन कलेक्टर साहेबांना परस्पर भेटून सुद्धा आम्ही निवेदन दिलं. आणि मग काल दिनांक 18/2025 जिथे फटाके विक्रीचा प्रकार सुरू आहे नांदगाव पुढे इथे त्या मुख्य रस्त्यावर जाऊन पाहणी केली असता आणि संपूर्ण प्रकार लक्षात आला. आणि त्याचे काही व्हिडिओ सुद्धा आपण काढले की कशा प्रकारे तिथे पार्किंगची व्यवस्था नाही, कोणतेही सुरक्षा उपाय नाही. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी बांधवांना त्यांच्या जीविताला हानी होऊ शकते, कोणती अनुचित घटना घडू शकते. आणि समजा भविष्यात कोणती अनुचित घटना घडली तर या संपूर्ण घटनेची जबाबदारी कोण घेईल? ग्रामपंचायत घेणार आहे, फटाके विक्रेते घेतील, की ज्यांनी फटाके विक्रेत्यांना जमीन उपलब्ध करून दिली ते घेतील? याचा सुद्धा आम्हाला जबाब मिळालेला नाही. तर माझं समस्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना, फटाके विक्रेत्यांना एकच इशारा देतोय की हा प्रकार तुम्ही लवकरात लवकर थांबावे, पार्किंग व्यवस्था करून संपूर्ण सुरक्षा उपाययोजना करून नंतरच तुम्ही फटाके विक्रीचे दुकानं चालवा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनित कक्ष विधी विभागातर्फे मोठं जन आंदोलन तुमच्या विरोधात उभारण्यात येईल.